सध्या आपण निडेबन जिल्हा परिषद गटातून व शिरोळ जानापूर पंचायत समिती गणातून तांड्यावरती आपण भेटण्यासाठी उमेदवार व उमेदवाराच्या स्वपत्नी मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम, आपण पहिल्यांदाच राजकारणात आलेला असताना देखील लोकांचे कोणत्या मुद्द्यावर आपल्याला प्रचंड चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे? हे खरं आहे की आम्ही प्रथम राजकारणामध्ये आलेलो आहोत, पण ह्याच्यापूर्वी आम्ही 35 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहोत. डॉक्टर दीपक सोमवंशी हे पण डॉक्टर आहेत आणि मी सुद्धा डोळ्याचे डॉक्टर आहेत. तर आम्ही गेल्या 35 वर्षापासून निडेबन आणि आजूबाजूच्या लोकांची सामाजिक आम्हाला जाण आहे त्याची. आणि डॉक्टर साहेब तर खुद्द निडेबनचे आहे, त्यामुळे त्यांना त्या गरिबीची त्या परिस्थितीची जाण आहे, संवेदनशील आहेत ते. त्यामुळे जरी आम्ही प्रथम हे निवडणूक लढत असलं तरी जेव्हा आम्ही गावागावामध्ये गेलो प्रचारासाठी तर लोकांनी आम्हाला ओळखलं आणि तुम्ही उभा आहात राजकारणामध्ये, एक स्वच्छ माणूस, एक ताकदीचा माणूस बनसोडे साहेबांनी आम्हाला दिला हे म्हणून खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या लोक आम्हाला ओळखतात आणि आमच्या कामाची कदर करतात. म्हणून मतदारसंघातील कोणत्या समस्या घेऊन आपण पुढे येत आहात? आता आमचं निडेबन मतदारसंघ आहे, तिथे जसं बघितलं तर शहरामध्ये बनसोडे साहेबांनी सगळीकडे एक काय म्हणतात विकासाची गंगा आमच्या उदगीर शहरामध्ये वाहिलेली आहे. पण ग्रामीण भागात जसं गेल्या 10 वर्षापासून इथे निवडणूक झाली नाही, तर काही असे नागरिक प्रश्न आहे, जसं मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं आहे. हे जे मूलभूत सुविधा आहे, नाली काढणं, लाईट, रस्ते. आता आम्ही बॉर्डर तांड्यामध्ये आलेलो आहोत. सगळ्यात मोठी समस्या इथं पाण्याची आहे. जेव्हा आम्ही प्रथम आलो तेव्हा लोक एवढं म्हणजे बोलत होते की आम्हाला फक्त पाणी द्या, आम्हाला दुसरं काही लागत नाही. हा, तर इथे बाकीचं सगळं आहे, पण पाण्यासाठी खूप भयान परिस्थिती आहे. सगळ्या मुली तिकडे खूप लांबून पाणी घेऊन येत आहे. त्यामुळे जर ही निवडणूक संपली त्याच्यानंतर असं मला वाटतं की इथे सगळ्यात प्रथम तांड्यावर व्यवस्था सोय करावी लागेल आपल्याला. राजकारणामध्ये मॅडम, अभितज्ञ असताना देखील आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी निवडली, कारण आपल्या जिल्ह्याचे आमदार बनसोडे साहेब यांनी जेव्हा निवडून आलेत त्यांनी 10-15 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. आज आमच्या उदगीर शहरामध्ये काय नाही, प्रत्येक कार्यालय त्यांनी नवीन करून दिलेले आहे आणि ते नुसतं असं केल्यासारखं नाही, तर असे मोठे मोठे कार्यालय बनवून दिलेले आहे आम्हाला. उदगीरला येणारा असं रस्त्याचं जाळं त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे खूप कामं त्यांनी केलेलं आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा जर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जर काम केलं तर हे आम्ही सगळी जी नागरी सुविधा आहे, आताच मॅडमनी जसं सांगितलंय की रस्त्याचं कामं, लाईटचे कामं, पाणी देणं, नाल्या काढणं किंवा शौचालय, हे सगळं कामं आम्हाला व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली करता येईल. आपण किती आपण मताधिक्य अपेक्षित होतात? जे सगळ्यात जास्त मताधिक्य आमचंच येणार आहे असं आम्हाला वाटतंय, कारण आमचा उमेदवार खूप दमदार, समजदार आणि ताकदीचा आहे, ज्याला की समाजाची जाण आहे आणि त्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त मताधिक्याने इथे निवडून येणार आहोत. आपण फिरत असताना वैद्यकीय क्षेत्राच्या काम करत असताना तुम्हाला त्याची पोचपावती ह्या ठिकाणी भेटून जाईल? हो, रोजच आम्हाला त्याची पोचपावती मिळत आहे आणि मतदानाच्या स्वरूपात सुद्धा आम्हाला मिळणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू. आहे, कारण प्रकाश राठोड यांनी समाजासाठी प्रत्येक गावागावामध्ये
कुठलाही म्हणजे नेतृत्व नसताना, कुठलंही पद नसताना त्यांनी प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांना उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावातून प्रतिसाद आहे. उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी आणि चिन्ह घड्याळ निळेबन गट आणि पंचायत गण शिरोळ आणि इंद्र उमेदवार सौ सुनीता प्रकाश राठोड इंद्र चिन्ह घड्याळ हे दोन्ही घड्याळ बटन दाबताना आपण भरघोस मत येते आपण विजय करायचं. या आवाळी 7 तारखेनं आपण समाजावर सालीम मत येते आपण समाजावर ओढती आणि आपण एक न मत वाया जाता आपण मतदान करायचं. आयवाळी 7 तारखेनं आपण मतदान भरघोस मत येते आपण दोन्ही घड्याळ बटन समोर जाताना आपण मतदान करताना थांबायचं. जय शिवराज.